चारमोशी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रशासनाने मूलभूत नागरी सुविधांच्या नियोजनावर भर देणं आवश्यक झालंय। शहरातील मटण, चिकन, मच्छी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र, स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उभारण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेसाठी चार चौकात वाहतूक जनजागृतीचे फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे। शहरात मटण, चिकन आणि मच्छीचे विक्रेते विरखुरलेले असल्याने अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्या निर्माण होत आहेत। मांस व मच्छीची विक्री आरोग्यदायी वातावरणात होणे अनिवार्य आहे। त्यामुळे नगरपंचायतीने पुढाकार घेऊन एका नियोजित ठिकाणी अधिकृत गाळे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून व्यापारी व ग्राहक दोघांचीही सोय होईल आणि शहर अधिक सुबक बनेल। दुसरीकडे शहरात वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ही चिंतेची बाब आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी किंवा शुभेच्छांसाठी लावलेल्या जाणाऱ्या बॅनरवर खर्च करण्याऐवजी नगरसेवकांनी प्रमुख चौकात नो पार्किंग, हेल्मेट वापरा व वेग मर्यादा पाळा असे जनजागृतीपर संदेश देणारे फलक लावावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू वाळके यांनी केली आहे। थोडक्यात केवळ कागदावर नियोजन न करता नगरपंचायतीने जनहिताच्या या दोन्ही विषयांना प्राधान्य देऊन ठोस कार्यवाही करावी, अशी रास्त अपेक्षा चारमोशीकर व्यक्त करत आहेत। माझं नाव सोनू वाळके, मी चामोर्शीचाच आहे। तर आज असं मला वाटतं की नगरपंचायतच्या माध्यमातून, नगरपंचायतच्या निधीमधून चिकन, मटण आणि मच्छी मार्केटचा एक जे काही जागा नेमून दिली आहे किंवा जे जागेवर आता मार्केट आहे त्या मार्केटला कुठंतरी एक वाव मिळावी, कुठंतरी नगरपंचायतच्या निधीतून तरतुदीनुसार त्यांच्यासाठी एक बाजारपेठ निर्माण व्हावी, या याच्यानं त्या निधीतून त्यांनी काम करावं आणि एक सुंदर असं मच्छी आणि चिकन आणि मटणचं मार्केट एकत्र येऊन एक व्हावं तिथे, अशी अपेक्षा व्यक्त केली। त्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून राजकीय आणि वाढदिवसाच्या बॅनरसोबतच कुठंतरी एक वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी लोकांसाठी एक संदेश म्हणून ते बॅनर त्यांनी नगरपंचायतच्या अंतर्गत मुख्य रस्त्यावर लावावं, जेणेकरून एक समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल। त्याच्यानंतर ओव्हर स्पीडिंग, त्याच्यानंतर पार्किंगची सुविधा याबाबतचा एक जनजागृती म्हणून नगरपंचायतच्या थ्रू नगरसेवकांनी सगळ्यांनी हे एक उपक्रम म्हणून राबवले तर अत्यंत बरं होईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी उमेश गजन पेल्लीवार, चारमोशी, गडचिरोली।